मकर राशी 10 ते 16 ऑगस्ट 2026 साप्ताहिक राशी भविष्य. श्री गणेशाय नमः. ओम नमः शिवाय. नमस्कार मकर राशीच्या मंडळींनो, तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आपल्या सुखी जीवनाचे रहस्य या आपल्या आवडत्या चॅनलवर. मकर राशीच्या मंडळींनो, 10 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट 2026 हा आठवडा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरू शकतो. कारण या आठवड्यात तुम्ही आतापर्यंत केलेल्या मेहनतीकडे नव्या नजरेने पाहू शकता आणि काही बाबतीत आता पुढे नेमकं काय करायचं याचं उत्तरही हळूहळू मिळू शकतं. गेल्या काही काळापासून तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी सतत प्रयत्न करत असाल, नोकरीमध्ये स्थैर्य मिळावं म्हणून धडपडत असाल, व्यवसाय वाढण्याचा प्रयत्न करत असाल, पैशांची बचत करण्याचा विचार करत असाल किंवा एखाद्या नात्यात सगळं सुरळीत व्हावं म्हणून मनापासून प्रयत्न करत असाल, तर या आठवड्यात तुम्हाला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवू शकते. आपली मेहनत कधीच वाया जात नाही, फक्त तिचं फळ मिळवण्यासाठी योग्य वेळ लागतो. मकर राशीच्या व्यक्ती स्वभावाने मेहनती, शिस्तप्रिय आणि जबाबदार असतात. तुम्ही एखादी गोष्ट हातात घेतली की ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करता. तुम्ही स्वतःच्या अडचणी अनेकदा स्वतःपुरताच ठेवता. इतरांसमोर हसत असता, पण मनात किती विचार सुरू आहेत हे प्रत्येकाला कळतंच असं नाही. कधीकधी तुम्हाला असंही वाटतं, सगळ्यांसाठी मी उभा राहतो, पण माझ्यासाठी कोण उभं राहणार. जर अशी भावना सध्या तुमच्या मनात असेल तर या आठवड्यात स्वतःकडेही थोडंसं लक्ष द्या. इतरांच्या जबाबदाऱ्या सांभाळताना स्वतःची स्वप्न मागे पडू देऊ नका. कारण तुमचं आयुष्य फक्त जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी नाही, तुम्हाला स्वतःसाठीही आनंद, समाधान आणि यश मिळवण्याचा पूर्ण अधिकार आहे. या आठवड्यात एखादं जुनं काम पूर्ण होऊ शकतं. एखादी महत्त्वाची व्यक्ती तुमच्या मदतीला येऊ शकते. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाऊ शकते आणि आर्थिक बाबतीतही काही सकारात्मक हालचाल होण्याची शक्यता आहे. पण त्याच वेळी एक गोष्ट लक्षात ठेवा, घाई करून मिळवलेली गोष्ट टिकेलच असं नाही. योग्य नियोजनाने मिळवलेली गोष्ट जास्त काळ टिकते. म्हणून या आठवड्यात संयम, शिस्त आणि योग्य नियोजन हे तुमचे सर्वात मोठे साथीदार ठरतील. नोकरी आणि करिअर. मकर राशीच्या नोकरदार व्यक्तींसाठी हा आठवडा कामाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरू शकतो. तुमच्याकडे नवीन जबाबदारी सोपवली जाऊ शकते. एखादं महत्त्वाचं काम पूर्ण करण्याची जबाबदारी तुमच्यावर येऊ शकते. सुरुवातीला कामाचा ताण वाढल्यासारखा वाटेल, पण त्याचं कामामुळे वरिष्ठांच्या नजरेत तुमची प्रतिमा मजबूत होऊ शकते. तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाऊ शकते. काही व्यक्तींना नवीन पद, नवीन प्रोजेक्ट किंवा जबाबदारीमध्ये बदल मिळू शकतो. ऑफिसमध्ये एखाद्या व्यक्तीसोबत मतभेद होऊ शकतात, पण त्या व्यक्तीशी वाद घालण्यापेक्षा आपल्या कामावर लक्ष केंद्रित करणं अधिक फायदेशीर ठरेल. तुमचं कामच तुमचं उत्तर बनू द्या. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांना नवीन संधीची माहिती मिळू शकते. मुलाखतीसाठी बोलावलं जाऊ शकतं. नोकरीच्या शोधात असलेल्या व्यक्तींनी प्रयत्न सुरू ठेवावेत. एखाद्या परिचित व्यक्तीकडून कामाची माहिती मिळण्याची शक्यता आहे. मात्र नवीन नोकरी स्वीकारण्यापूर्वी पगार, कामाची वेळ, ठिकाण आणि भविष्यातील संधी यांचा विचार करा. आर्थिक बाबतीत मकर राशीसाठी हा आठवडा नियोजनाचा आणि सावधगिरीचा आहे. पैशांची आवक काही प्रमाणात चांगली राहू शकते. काही व्यक्तींना अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. जुने पेमेंट मिळू शकते. मात्र त्याचवेळी घरगुती किंवा वैयक्तिक खर्च वाढण्याची शक्यता आहे. एखाद्या वस्तूची दुरुस्ती, घरातील गरज, प्रवास आणि कुटुंबातील खर्च होऊ शकतो. म्हणून या आठवड्यात बचतीला प्राधान्य द्या. मकर राशीच्या व्यक्तींना भविष्यासाठी पैसा साठवण्याची क्षमता चांगली असते. हीच सवय कायम ठेवा. गुंतवणुकीच्या बाबतीत कोणाच्याही दबावाखाली निर्णय घेऊ नका. मोठा फायदा मिळेल म्हणून घाई करू नका. पैसा कमवण्या इतकंच तो योग्य पद्धतीने टिकवणं महत्त्वाचं आहे. प्रेमसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा मकर राशीसाठी भावनिक स्पष्टता देणारा ठरू शकतो. तुम्ही एखाद्या व्यक्तीवर मनापासून प्रेम करत असाल, पण तुमच्या भावना समोरच्या व्यक्तीला नीट समजत नसतील, तर संवाद वाढवण्याची गरज आहे. तुम्ही मनातील गोष्टी स्वतःपुरता ठेवत असाल तर गैरसमज निर्माण होऊ शकतात. म्हणून जे मनात आहे ते योग्य शब्दात व्यक्त करा. काही प्रेमसंबंधांमध्ये गेल्या काही दिवसांपासून अंतर असेल तर ते कमी होऊ शकतं. जुना गैरसमज दूर होऊ शकतो. काही व्यक्तींना प्रिय व्यक्तीकडून चांगली बातमी मिळू शकते. अविवाहित मकर राशीच्या व्यक्तींना नवीन व्यक्तीची ओळख होण्याची शक्यता आहे. ही ओळख कामाच्या ठिकाणी, मित्रपरिवारातून किंवा एखाद्या सामाजिक कार्यक्रमातून होऊ शकते. मात्र नवीन नात्यात लगेच मोठ्या अपेक्षा ठेवू नका. समोरच्या व्यक्तीला समजून घेण्यासाठी वेळ द्या. नातं फक्त आकर्षणावर नाही, तर विश्वास आणि आदरावर टिकतं. विवाहित मकर राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा संवाद आणि समजूतदारपणाचा आहे.
जोडीदारासोबत भविष्यातील आर्थिक नियोजन किंवा घराशी संबंधित एखाद्या विषयावर चर्चा होऊ शकते. काही छोट्या गोष्टींवर मतभेद होण्याची शक्यता आहे, पण त्या गोष्टी मनात साठवून ठेवू नका. शांतपणे बोला. जोडीदार तुमच्याकडून भावनिक आधाराची अपेक्षा करू शकतो. तुम्ही कामाच्या जबाबदाऱ्यांमध्ये व्यस्त असलात तरी जोडीदारासाठी थोडा वेळ काढा. काही जोडप्यांना एकत्र बाहेर जाण्याची किंवा छोटासा प्रवास करण्याची संधी मिळू शकते. यामुळे नात्यातील जवळीक वाढू शकते. कुटुंबाच्या बाबतीत आठवडा एकंदरीत चांगला राहू शकतो. घरातील एखाद्या व्यक्तीसाठी कामासाठी तुमची मदत आवश्यक ठरू शकते. मोठ्या व्यक्तींचा आशीर्वाद आणि मार्गदर्शन मिळेल. कुटुंबात एखादा शुभ कार्यक्रम किंवा धार्मिक प्रसंग होण्याची शक्यता आहे. घरातील एखाद्या सदस्याला तुमच्या सल्ल्याची गरज भासू शकते. तुम्ही योग्य मार्गदर्शन देऊ शकता. मात्र कुटुंबातील प्रत्येक समस्या स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करू नका. काही जबाबदाऱ्या इतरांनाही द्या. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनतीचा फायदा मिळवून देणार आहे. अभ्यासात सातत्य ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगले परिणाम मिळू शकतात. स्पर्धा परीक्षा, सरकारी नोकरी किंवा व्यावसायिक शिक्षणाची तयारी करणाऱ्यांनी वेळेचं योग्य नियोजन करावं. तुम्ही अभ्यासात हुशार असलात तरी शेवटच्या क्षणी तयारी करण्याची सवय टाळा. दररोज थोडा अभ्यास करा. ज्या विषयात अडचण आहे त्यासाठी शिक्षक किंवा अनुभवी व्यक्तीची मदत घ्या. सातत्य हेच यशाचं खरं गुपित आहे. व्यवसाय करणाऱ्या मकर राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा हळूहळू प्रगती करणार आहे. नवीन ग्राहक मिळू शकतात. जुन्या ग्राहकांकडून पुन्हा काम मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात नवीन वस्तू किंवा सेवा सुरू करण्याचा विचार काहींना सुचू शकतो. मात्र नवीन गुंतवणूक करताना बाजाराचा अभ्यास करा. भागीदारी करताना सर्व आर्थिक अटी स्पष्ट ठेवा. व्यवसायातील कागदपत्र आणि हिशोब व्यवस्थित ठेवा. मकर राशीच्या व्यक्तींनी या आठवड्यात शरीराला पुरेशी विश्रांती देणं आवश्यक आहे. कामाचा ताण वाढल्यामुळे थकवा जाणवू शकतो. झोप पूर्ण घ्या. वेळेवर जेवण करा. पाणी पुरेसं प्या. दररोज थोडं चालणं किंवा हलका व्यायाम करा. दीर्घकाळ एखादा आरोग्यविषयक त्रास जाणवत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. सगळ्या जबाबदाऱ्या एकट्याने सांभाळताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. मकर राशीसाठी शुभ उपाय. या व्यक्तींनी आपल्या श्रद्धेनुसार शनिवारी भगवान शनिदेव आणि भगवान शिवाचे स्मरण करावे. गरजू व्यक्तीला आपल्या क्षमतेनुसार अन्नदान किंवा आवश्यक वस्तूंचं दान करा. वडीलधाऱ्या व्यक्तींचा आशीर्वाद घ्या. सकाळी किंवा संध्याकाळी काही वेळ शांतपणे प्रार्थना करा. श्रद्धेनुसार ओम शन शनेश्वराय नमः या मंत्रांचा जप करू शकता. या आठवड्यात तुमच्यासाठी शुभ रंग निळा, काळा आणि राखाडी असेल. शुभ दिवस शनिवार असेल. शुभ अंक 8 असेल आणि शुभ दिशा पश्चिम असेल. एकंदरीतच मकर राशीच्या मंडळींनो, 10 ते 16 ऑगस्ट 2026 हा आठवडा तुमच्यासाठी मेहनतीला दिशा देणारा आणि भविष्यातील मजबूत पाया तयार करणारा ठरू शकतो. करिअरमध्ये जबाबदारी वाढू शकते. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नवीन संधी मिळू शकते. आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ शकते. पण खर्चाचं नियोजन आवश्यक आहे. प्रेमसंबंधात संवाद वाढण्याची गरज आहे. वैवाहिक जीवनात जोडीदाराला वेळ द्या. कुटुंबाकडून सहकार्य मिळेल. तुमच्या आयुष्यात उशीर होतोय म्हणून तुम्ही मागे पडलेले नाही. काही लोकांना यश लवकर मिळतं, काही लोकांना थोडं उशिरा. पण उशिरा मिळालेलं यश अनेकदा अधिक मजबूत असतं, कारण त्यामागे अनुभव, संयम आणि संघर्ष असतो. तुम्ही ज्या परिस्थितीतून गेलात त्या प्रत्येक अनुभवाने तुम्हाला काहीतरी शिकवलं आहे. म्हणून स्वतःची तुलना इतरांशी करू नका. तुमचा प्रवास तुमचा आहे. तुम्ही जिथे आहात तिथून पुढे जाणं महत्त्वाचं आहे. या आठवड्यात एखादं काम अपेक्षेप्रमाणे लगेच झालं नाही तरी निराश होऊ नका. प्रयत्न सुरू ठेवा. कधीकधी आयुष्य आपल्याला थांबवतं, कारण आपल्याला अजून थोडी तयारी करायची असते आणि जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा परिस्थिती अचानक बदलते.